निश्चित बघायचाच आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। पुढची बातमी, रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमधलं रस्सीखेच कायम आहे। रायगडचं पालकमंत्री पद शिवसेनेला मिळावं अशी आग्रही मागणी शिवसेना मंत्री उदय सामंत यांनी केलेली आहे। रायगडचं पालकमंत्री पद हे शिवसेनेला मिळण्यासंदर्भात आता उदय सामंत यांची सुद्धा आग्रही मागणी समोर येते। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना या सगळ्या संदर्भात आता निर्णय घ्यायचा आहे। येत्या नवीन वर्षात हा प्रश्न सुटेल असा विश्वास सुद्धा उदय सामंत यांनी व्यक्त केलाय। महाडच्या पालकमंत्री पदाच्या बाबतीमध्ये देखील माझी भूमिका मी अनेक वेळा स्पष्ट केलेली आहे। रायगडचं पालकमंत्री पद हे शिवसेनेला मिळालं पाहिजे असा आग्रह करणारा मी शिवसैनिक आहे। परंतु याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांनी बसून घ्यायचा आहे आणि तो त्यांनी लवकरात लवकर घ्यावा ही तुमच्या मार्फत मी त्यांना विनंती करतो। पुढची बातमी, बोलताना जरा जबाबदारीने बोला असं म्हणत सुनील तटकरे यांनी उदय सामंत यांना सल्ला दिलाय। महाडमधील शिवसेनेचं यश म्हणजे नॅपकिनची जादू असं ते म्हणाले। मंत्री उदय सामंत यांनी तटकरेंना हा टोला लगावलेला होता आणि त्याच्यावरून तटकरेंनी उदय सामंत यांना जबाबदारीने बोलण्याचा सल्ला दिलाय। त्याच्यामध्ये काय ज्या पद्धतीने माझ्यावरती अघोरी किंवा ज्या पद्धतीने खालच्या पातळीवरती टीका झाली तसा एकही शब्द ना प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडनं गेला का माझ्या प्रवक्त्याकडनं गेला। उदय सामंतांनी पहिल्यांदा आपल्याकडे बघावं, पहिली 4 बोटं आपल्याकडे येतात आणि मग इतरांच्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करावा असा प्रेमाचा सल्ला त्यांना माझा आहे। तेही समन्वय समितीमधले एक महत्त्वाचे नेते आहेत, त्यांनी सुद्धा काही गोष्टी समजून घेणं अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी आहे। पुढची बातमी बघूयात। भाजपा आता नगरपालिका निवडणूक